फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी रात्री मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। राजेंद्र राऊत बार्शीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत। रात्री राजेंद्र राऊत आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली। दरम्यान राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती सुद्धा केली आणि त्यानंतर पुढच्या काही वेळानंतर लगेचच मनोज जरांगे हे उपचार घ्यायला तयार झाले आणि त्यांना रात्री 3 सलाईन सुद्धा लावण्यात आल्या। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची रात्री उशिरा भेट घेतली। राजेंद्र राऊत हे बार्शीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात। रात्री राजेंद्र राऊत आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती सुद्धा केली आणि त्यानंतर लगेचच मनोज जरांगे यांनी उपचार घ्यायला तयारी दर्शवली आणि त्यांना रात्री 3 सलाईन्स लावण्यात आल्या। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय या नेमकी भेटीमध्ये घडलेलं आहे, कारण त्यानंतर लगेचच जरांगेंनी उपचार सुद्धा घेतलेले आहेत? श्वेता, उपोषणाच्या 4थ्या दिवसांपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी मी उपचार घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं। डॉक्टरांच्या पथकाला सुद्धा पाठवलं होतं। मात्र रात्री उशिरा राजेंद्र राऊत हे बार्शीचे आमदार आहेत आणि ते उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांनी रात्री उशिरा ही भेट घेतली। तर त्यांनी विनवणी केली आहे की सरकार सगळे सोयरे या मुद्द्यांवर सकारात्मक आहे आणि त्यासोबतच सरकारमधील 3 प्रमुख पक्षांमध्ये या संदर्भातली चर्चा झालेली आहे। लवकरच या संदर्भातला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्यामुळे तुम्ही या उपोषणामध्ये औषधोपचार न घेता घ्यावा अशी विनंती केली आणि त्यानुसार ते सलाईन सुरू झालेला आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।